मनसे बीएमसीमध्ये 100% सत्तेत येणार, 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तो तुम्ही का भांडता? हेवे दावे संपवा आणि कामाला लागा, राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीवर योग्य वेळी बोलणार, युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा, मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं वक्तव्य. मराठी भाषेचा जो अपमान करेल त्याच्या कानाखालीच बसणार, निशिकांत दुबे महाराष्ट्रात आले की आमच्या पद्धतीनं स्वागत करू, मेळाव्यानंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा, मात्र हिंदी भाषिकांचा द्वेष नको, मनसेच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना निर्देश. निशिकांत दुबेंची अक्कल गुडघ्यात आहे, अशी माणसं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असतात, अरविंद सावंत यांची टीका. हिंदीला जेव्हा राजभाषेचा दर्जा मिळाला तेव्हा महाराष्ट्र राज्य अस्तित्वातही नव्हतं, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य. भाषिक वादावर अविमुक्तेश्वरानंद यांचं पुन्हा वक्तव्य. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठीची याचिका मागे, हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून वकील घनश्याम उपाध्याय यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती याचिका. निशिकांत दुबेंकडून वैचारिक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न, दुबेंचा सर्वे कशाच्या आधारावर ते माहिती नाही, प्रकाश महाजनांची टीका. पनवेलमधील बार तोडफोड प्रकरणी योगेश चिलेंवर गुन्हा दाखल, मनसे पदाधिकाऱ्यांवर देखील पनवेल तालुका पोलिसात गुन्हा, योगेश चिलेंना पनवेल कोर्टात हजर करणार. महायुती समन्वय समितीची उद्या संध्याकाळी बैठक, मुंबईत मेघदूत निवासस्थानी बैठकीचं आयोजन. महायुतीत राज्यातील जिल्हा नियोजन समित्यांचं वाटप ठरण्याची शक्यता, मित्रपक्षातील कुरघोडी थांबवण्याबाबतही समन्वय समितीत चर्चेची शक्यता. शिंदेंची शिवसेना वाढवण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांवर मोठी जबाबदारी, तर राज्यातही शिंदेंच्या शिवसेनेचा प्रचार आणि विस्तार केला जाणार. आनंदराव अडसूळ, गजानन कीर्तीकर, नीलम गोऱ्हे, रामदास कदम अशा इतर नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी. पक्षातील पडझड रोखण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात, माजी नगरसेवक सोडून गेलेल्या वॉर्डातील स्थानिक शिवसैनिकांशी ठाकरे स्वतः संवाद साधणार. ठाकरेंनी काल प्रतीक्षानगर शाखेतील शिवसैनिकांशी फोनवरून साधला संवाद. उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर 6, 7 आणि 8 ऑगस्टला ठाकरेंचा दिल्ली दौरा, इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार. संसद भवनातील नव्या कार्यालयालाही भेट देणार. निवडणुकांच्या कामासंदर्भात सर्व पक्षांचे नेते एकत्र येत असतात, उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. 7 ऑगस्टला उद्धव ठाकरे दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीत. मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी अद्याप सातपुडा हा सरकारी बंगला सोडलेला नाही. मुंडेंना एका महिन्याचा 9,33,000 रुपये दंड, आता ही रक्कम 42 लाखांच्या घरात, सूत्रांची माहिती. कोणत्याही परिस्थितीत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेऊ नये, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची विनंती. ठाण्यातील 15 डान्सबारबाबत माहिती असल्याचंही वक्तव्य. जितेंद्र आव्हाडांनी आपलं नाव बदलून घ्यावं, सनातनी धर्मावरील टीकेवरून सदाभाऊ खोतांचा आव्हाडांवर निशाणा. दरम्यान सनातन धर्मानं देशाचं वाटोळं केलं, सनातनी विकृत असल्याचंही आव्हाडांनी केलं होतं वक्तव्य. कोल्हापूरच्या इचलकरंजीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस विठ्ठल चोपडे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार. विठ्ठल चोपडे यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची बोलावली बैठक. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहत असलेल्या इमारतीत दुसऱ्या दिवशीही चोख बंदोबस्त, इमारतीत येणाऱ्या प्रत्येकाची सुरक्षा रक्षकांकडून तपासणी. गडकरींचं घर बॉम्बनं उडवून देण्याची एकानं दिली होती धमकी. अकोल्यातील 3 निलंबित अधिकाऱ्यांचा पदभार नोटीस बजावून काढला जाणार. लेडी होर्डिंगमधील ई-निविदेत नियमबाह्य पद्धतीचा अवलंब केल्यानं कारवाई. पुण्यात शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, नीलम गोऱ्हेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश संपन्न. मंत्री झाल्यामुळे बावनकुळेंचं पोट भरलं असेल म्हणून शेतकऱ्यांच्या वेदना बावनकुळेंना कळत नाहीत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नौटंकी म्हणणं हा अपमान, बावनकुळेंच्या टीकेवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. तर बच्चू कडूंचं मी नाव घेतलं नाही, माझं वक्तव्य बच्चू कडूंसाठी नव्हतं, बावनकुळेंचं स्पष्टीकरण. राज ठाकरे 6 ऑगस्टला बच्चू कडूंची भेट घेणार. बच्चू कडूंच्या आगामी आंदोलनासंदर्भात राज ठाकरे आणि बच्चू कडू यांच्यात भेट होणार, विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आजची सुनावणी संपली. 18 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार. संपत्ती जप्तीच्या अर्जावर अद्याप निर्णय नाही, कराडच्या जामीन अर्जावर देखील सुनावणी नाही. मुंबईच्या मदनपुरा परिसरात एक इमारत कोसळली, सुदैवानं जीवितहानी नाही, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेचा महापालिकेवर धडक मोर्चा, ठाकरेंच्या सेनेकडून महानगरपालिकेला घेराव. महानगरपालिकेतील वाढत्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ ठाकरे गटाचं आंदोलन.
दौंड तालुक्यातील यवत गावात सलग चौथ्या दिवशी जमावबंदी लागू. यवत आजही कडकडीत बंद. जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी संदर्भात बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांची माहिती. यवतमध्ये शांतता भंग करण्याचं काम करणारे सरकारमध्येच कायद्याचं राज्य उलथवून टाकण्यासाठी 2 आमदार बाहेरून आले. पुण्यातील यवतमधील राड्यावरून सामनातून सरकार. माजी मंत्री बसवराज पाटील यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर आवाहन. भाजपमध्ये कितीही प्रवेश झाले तरी फरक पडणार नाही. काँग्रेसचे राज्य युवक सचिव महेश देशमुख यांची टीका. सोलापूरच्या करमाळ्यात महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी स्वाक्षरी मोहीम. महादेवी हत्तीणीची घर वापसी व्हावी यासाठी ठिकठिकाणी जनआक्रोश सुरू. नाशिकमध्ये मनसेकडून महापालिकेवर हंडा मोर्चा. हंडा घेऊन नाशिक पालिकेच्या प्रवेशद्वारावर मनसेचा मोर्चा. मनसे कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. नेहरू आणि महात्मा गांधींचा विकास विषयक दृष्टिकोन सकारात्मक होता. नितीन गडकरींचं वक्तव्य. तर गडकरींनी नेहरू आणि गांधींचं योगदान मान्य केलं असेल तर त्यांना सलाम. संजय राऊतांकडून गडकरींचं कौतुक. राजकीय पक्षांकडून मसुदा मतदार यादीतून नावं वगळण्याची जोडण्याची मागणी नाही. बिहारमध्ये प्रसिद्ध झालेल्या मसुदा मतदार यादीवरून निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. मागील 6 महिन्यात शिक्षण क्षेत्राशी संबंधित 7 निर्णय राज्य सरकारला मागे घ्यावे लागले. सरकारी धोरणांवर शिक्षण तज्ज्ञांची टीका. तंत्रज्ञानाच्या बळावर महसूल विभाग अधिक सक्षम करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. जनतेला सर्वाधिक ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देणारा विभाग असल्याचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक. कोथरूडमधील पोलीस अधिकाऱ्यांवर अद्याप गुन्हे दाखल नाही. ही बाब अत्यंत गंभीर. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावं. कोथरूडमधील प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं ट्विट. पुण्याच्या खेडमध्ये पतीला मारहाण करत पत्नीचं अपहरण. खरपुडीमधील धक्कादायक घटना. आंतरजातीय प्रेमविवाहातून मारहाण आणि अपहरण झाल्याचा प्रकार. मुलीचा भाऊ आणि आईसह 15 जणांवर गुन्हा दाखल. तेजस्वी यादवांना निवडणूक आयोगाकडून नोटीस जारी. 2 वोटर आयडीच्या दाव्यामुळे तेजस्वी यादव अडचणीत. निवडणूक आयोगानं तपशील मागितला. तामिळनाडूच्या काँग्रेस खासदार आर सुधा यांची दिल्लीत सोन्याची चेन चोरीला. तामिळनाडू भवनाजवळ चेन हिसकावल्यानं खासदार आर सुधा जखमी. चोरीच्या घटनेप्रकरणी अमित शहांना पत्र. झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन. वयाच्या 81व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. सोरेन यांच्यावर बऱ्याच काळापासून रुग्णालयात सुरू होते उपचार. वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना ईडीचा समन्स. अनिल कुमार पवार आणि त्यांच्या पत्नीची आज ईडी कार्यालयात चौकशी होणार. शेकडो कोटींची बेहिशेबी मालमत्ता समोर येण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. निलंबन मागे घेण्याची नरेंद्र जिचकार यांची विनंती. षडयंत्र करून माझ्यावर कारवाई केली. काँग्रेस पक्षात माझी घरवापसी का होत नाही, जिचकार यांचा सवाल. झोपू योजनेत 80 कोटींचा घोटाळा. विकासकांवर गुन्हा. आशापुरा ग्रुपच्या 7 जणांविरोधात टिळकनगर पोलिसांकडून तपास सुरू. पुणे जिल्हा प्रशासनाचा पॅटर्न राज्यभरात राबवणार. राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. डीपीडीसी मार्फत होणारी कामं गुणवत्तापूर्वक पारदर्शकपणे मार्गी लावण्यासाठी कार्यपद्धत निश्चित. निधी वेळेत खर्च करणं. प्रशासकीय मान्यता जून अखेरपर्यंत देणं. अशा जिल्ह्यांना सूचना. कसारा कल्याण लोकलमध्ये जागा अडवत प्रवाशांची दादागिरी. कसारा कल्याण लोकलमध्ये बॅग ठेवत सीट अडवल्याचा प्रकार. दररोज प्रवास करणारे ग्रुप दादागिरी करत असल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरच्या नारेगावात अतिक्रमण हटाव कारवाई. परिसरात नागरिकांची गर्दी. कारवाईसाठी मोठा बंदोबस्तही तैनात. जमिनीच्या वादातून सख्या भावाकडून मोठ्या भावाची हत्या. पुण्याच्या जेजुरीजवळील मावडीमधील घटना. 24 तासात गुन्हा उघड. आरोपी भावाला अटक. नांदेड पोलिसांची कॅनल रोडवरील स्पा सेंटरवर धाड. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय. 4 महिलांची सुटका. भाग्यनगर पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल. अमरावती शहरातील पोलीस पत्नीच्या हत्येचं प्रकरणी पतीनंच दिलेली पत्नीच्या हत्येसाठी 5 लाखांची सुपारी. आरोपी पती राहुल तायडेचे विवाहबाह्य संबंध असल्यानं पत्नीला संपवलं. अधिकचा तपास सुरू. मनसे कार्यकर्त्यांची खालापुरातील ऑर्केस्ट्रा बारवर धडक. नियमबाह्य बार कायमचे बंद करा. मनसेची पोलिसांकडे मागणी. राज ठाकरेंच्या पनवेलमधील सभेनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक. मुंबईच्या दादर परिसरातील कबूतरखाना महापालिकेनं ताडपत्री टाकून बंद केला. सकाळपासून कबूतर ताडपत्री रस्त्यावर येत असल्यानं 2 कबुतरांचा मृत्यू. स्थानिक जैन नागरिकांकडून कबुतरांना हटवण्याचं काम सुरू.
भंडाऱ्यात विना नंबर ट्रक आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून वाळू तस्करी करणाऱ्यांवर पोलीस आणि महसूल विभागाचं दुर्लक्ष. शिवनी मोगरा मार्गावर विना नंबर प्लेट वाहनांचा वापर. नागपुरात उद्या आणि परवा पाणी पुरवठा बंद. 36 तास अर्ध्या शहरात पाणी पुरवठा होणार नाही. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. दुसऱ्या श्रावण सोमवारी सिंधुदुर्गमधील कुणकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी. मंदिरात भाविकांसाठी सुलभ दर्शन व्यवस्थेचं नियोजन. नाशिकच्या नांदगावमधील मन्याडेश्वर शांतीधाममध्ये कावड यात्रा, जलाभिषेक कार्यक्रम, मां शक्ती संघटन आणि भजनी मंडळ जळगाव खुर्द आणि ग्रामस्थांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन. धाराशिवच्या रामलिंगमध्ये आयुष्मान भारतचे अध्यक्ष ओमप्रकाश शेट्टी यांच्या उपस्थितीत श्रावण सरी कार्यक्रम. एकता महिला मंच आयोजित कार्यक्रमाला 1000 महिलांची उपस्थिती. नाशिकच्या मालेगावमध्ये ऑपरेशन सिंदूर प्रती कृतज्ञतेची कावड यात्रा. कावड यात्रेत ऑपरेशन सिंदूरच्या यशासाठी महादेवाला पवित्र जलानं अभिषेक. नंदुरबार जिल्ह्यात खानदेशची कुलस्वामिनी कानबाई मातेचं उत्साहात विसर्जन. खानदेशात हजारो कुटुंबांच्या घरी एका दिवसासाठी कानबाई मातेची स्थापना होते. मूळचे सोलापुरातील बाईक डिझायनर चेतन शेटजाळे यांनी डिझाईन केलेल्या बाईकला आंतरराष्ट्रीय पुरस्कार. शेटजाळे कॅनडातील BRP बाईक कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत. डिझाईन क्षेत्रातील सर्वोच्च रेड डॉट डिझाईन पुरस्कारानं सन्मान. ठाण्याच्या शहापूरमधील किनवलीमध्ये बाजारपेठ परिसरात खासगी वाहनामुळे बसला अडथळा. एसटी बसमध्ये चढताना शालेय विद्यार्थ्यांची मोठी कसरत. जळगावमधील भुसावळच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले. तापी नदीपात्रात 6392 क्युसेकनं विसर्ग. पाणलोट क्षेत्रात 277 मिलीमीटर आतापर्यंत पावसाची नोंद. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये तलावाची पाळ फुटल्यानं मच्छीमारांचं 20 लाखाचं आर्थिक नुकसान. 25 हेक्टरावरील पिकांचे नुकसान. शेतकरी आणि मच्छीमारांना भरपाईची प्रतीक्षा. कृषी विभागाकडून सर्वेक्षण सुरू. गोंदिया जिल्ह्यात धान खरेदीचं उद्दिष्ट संपल्यानं शेतकऱ्यांना फटका. जिल्ह्यातील 10,000 शेतकरी धान खरेदीपासून वंचित. भंडाऱ्याच्या लाखनी पोलीस स्टेशन अंतर्गत नशामुक्ती अभियान. नशामुक्ती अभियान जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन. आकांक्षित तालुका उत्कृष्ट कामगिरीबद्दल चंद्रपूर जिल्ह्यात सन्मानित. प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुवर्ण पदक देऊन गौरव. सोलापूरच्या टेंभुर्णीत MD इम्पोर्ट कंपनीकडून 2 शेतकऱ्यांची फसवणूक. कंपनीकडून 2 शेतकऱ्यांची 40 लाखाची फसवणूक. पुरवठा केलेल्या केळीचे पैसे न दिल्यानं कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल. यवतमाळच्या पांढरकवडा शहरात अस्वच्छता वाढल्यानं ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची गर्दी. डेंग्यू मलेरिया सदृश रुग्णांच्या संख्येत वाढ. नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे सर्वत्र अस्वच्छता पसरल्यानं रोगराई वाढली. यवतमाळ जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसाची उघडीप. कृषी पंपाला सुरळीत वीज पुरवठा होत नसल्यानं शेतकरी अडचणीत. पाण्याअभावी पिकांना दिलेली खतं वाया जाण्याची भीती. नांदेड जिल्ह्यात सोयाबीन पिकावर लष्करी अळी आणि खोड अळीचा प्रादुर्भाव. कीटकांच्या प्रादुर्भावामुळे पिकाचं प्रचंड नुकसान. महागडी कीटकनाशक फवारूनही अळी नियंत्रणात येत नसल्यानं शेतकरी. बीड शहरातील MIDC मधील माऊली बेकरीला पहाटे शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग. आगीत अंदाजे 50 लाखाचं नुकसान. बेकरी प्रोडक्ट्स तयार करणाऱ्या सर्व मशीन्स आणि घरातील साहित्य जळून खाक. धुळे शहरात भाजीपाल्याचे दर वाढले. जास्त पावसामुळे आवक घटल्यानं दरात वाढ. सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं. सांगलीच्या कृष्णा नदीपात्रात रंगल्या होड्यांच्या शर्यती. संकल्प फाउंडेशनकडून शर्यतीचं आयोजन. 11 संघांनी सहभाग नोंदवला. कृष्णा नदीकाठावर गर्दी.